नमस्ते मित्रांनो, सोमेश रत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. मंडळी, आज आपण कार्तिकी वारीसाठी आपण आज पंढरपूर येथे आलेलो आहोत. श्री क्षेत्र पंढरपूर हे खूप छान प्रकारे सजवण्यात आलेलं आहे. आपण सकाळी बिदर पंढरपूर या गाडीने 5:30 वाजता पंढरपूर येथे पोहोचलो आणि आता आपण प्रदक्षिणा मार्गावरून आपण आता चंद्रभागा नदीच्या दिशेने जात आहोत. हे पांडुरंगाचं असं मंदिर आहे. या ठिकाणी खूप अशी छान सजावट करण्यात आलेली आहे. संपूर्ण वारकऱ्यांचा हा महाकुंभ येथे भरलेला आहे. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, साधुजन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती, अशा प्रकारे हे पंढरपूरचं वातावरण आहे. हे नामदेव पायरीचा भाग. या ठिकाणी संत चोखोबारायाचं मंदिर आहे. नामदेव महाराजांची या ठिकाणी समाधी आहे. आणि या साईडला संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप 7 मजली. आणि हा पुढे रस्ता चंद्रभागा नदीकडे जातो. आपण आता चंद्रभागा नदीच्या दिशेने जात आहोत. हा चंद्रभागा नदीचा परिसर. येथे लाखो वारकऱ्यांचा महामेळा भरलेला आहे आणि सकाळी सूर्यनारायणाचं दर्शनही होत आहे. आपण आता अंघोळ केलेली आहे आणि आता मंदिराच्या दिशेने जाणार आहोत. हे वाळवंटावरचं दृश्य आहे. या ठिकाणी संपूर्ण वारकरी चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी येथे आलेले आहेत. कार्तिकवारी पूर्ण करून आपण आता मिरज लातूर कार्तिकीवारी स्पेशल रेल्वेने आपण आता लातूरपर्यंत प्रवास करणार आहोत. मिरज लातूर ही गाडी 10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या दरम्यान चालवण्यात येत आहे. ही गाडी पंढरपूर येथे 12 वाजता आलेली आहे. आपण आता या गाडीमध्ये लातूरपर्यंत प्रवास करणार आहोत. श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरनाथ भगवान की जय. ही चंद्रभागा नदी. या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये सर्व वारकरी स्नान करून पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जातात. ही मुळामध्ये भीमा नदी आहे. ही पंढरपूरला आली की चंद्रभागा होते. चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तू पहा विठेवरी. या रेल्वेच्या डब्यामध्ये आम्ही फक्त 2 प्रवासी होतो. पूर्ण गाडी रिकामी धावत आहे आणि हा स्पेशल डब्बा आमच्यासाठी या फराळ करायला. आता आपण मोडलीम रेल्वे स्टेशन येथे आलेलो आहोत. प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर ही गाडी आलेली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर कुर्डुवाडी मिरज पॅसेंजर येणार आहे आणि म्हैसूर पंढरपूर ही गाडी आपल्याला इथे क्रॉसिंग करणार आहे. त्यामुळे आपल्याला इथे साईडला घेण्यात आलेलं आहे. म्हैसूर पंढरपूर एक्सप्रेस.
आपण आता कुर्डुवाडी रेल्वे जंक्शन या ठिकाणी आलेलो आहोत. कुर्डुवाडी हे खूप जुनं रेल्वे स्टेशन आहे. डाव्या साईडला जे ट्रॅक गेलेले आहेत, पूर्वी त्या ट्रॅकच्या पलीकडे नॅरोगेजचा ट्रॅक होता आणि लातूर मिरज या लाईनचं हे मुख्य जंक्शन रेल्वे स्टेशन होतं. या ठिकाणी रेल्वे रिव्हर्स होऊन पंढरपूरला जायची आणि येथे नॅरोगेज रेल्वेचा एक कारखानाही होता. या ठिकाणी नॅरोगेज रेल्वेचे डबे तयार केले जात होते. कुर्डुवाडी रेल्वे स्टेशन हे सोलापूर जिल्ह्यातील खूप महत्त्वाचं रेल्वे जंक्शन आहे आणि या रेल्वे स्टेशनचाही आता कायापालट होत आहे. या ठिकाणी नवीन बांधकामही सुरू आहे, आपण ते पाहूया. हे अशा प्रकारे या रेल्वे स्टेशनचं नूतनीकरणाचं काम सुरू आहे आणि या रेल्वे स्टेशनला आता नवीन बिल्डिंगचं काम होत आहे आणि येथे आता नवीन एक प्लॅटफॉर्मही वाढणार आहे. हा जो प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 होणार आहे आणि आत्ता जी आपली गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर जात आहे तो प्लॅटफॉर्म क्रमांक 2, पुढे 3, 4, 5 अशा प्रकारे कुर्डुवाडी येथे नवीन एका प्लॅटफॉर्मची निर्मिती होत आहे आणि खूप छान प्रकारे कुर्डुवाडी येथे या बिल्डिंगचं काम सुरू आहे. ह्या रेल्वे स्टेशनचं काम झाल्यानंतर कुर्डुवाडीला नवीन स्वरूप प्राप्त होणार आहे आणि या ठिकाणी नवनवीन रेल्वे या ठिकाणाहूनही चालू होण्यास प्राधान्य मिळणार आहे. हा कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनचा परिसर. पलीकडच्या साईडला प्लॅटफॉर्म क्रमांक 3वरून लातूर पंढरपूर यात्रा स्पेशल रेल्वे पंढरपूरकडे रवाना होत आहे. आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर आलेलो आहोत. आता प्लॅटफॉर्म क्रमांक 1वरून आपली ही गाडी सुटण्याची वेळ झालेली आहे आणि आपण आता लातूरच्या दिशेने जात आहोत. कुर्डुवाडी येथे नेहमीच गर्दी असते, कारण हे रेल्वे जंक्शन असल्यामुळे पंढरपूरहून येणारे भाविक, पुण्याहून येणारे, लातूरहून येणारे आणि सोलापूरहून या असे 4 मार्ग हे कुर्डुवाडी येथून निघतात. त्यामुळे कुर्डुवाडी हे खूप महत्त्वाचं रेल्वे जंक्शन आहे. ज्यांना मिरजला जायचं, ज्यांना पुण्याला मुंबईला जायचं आहे, ज्यांना लातूर बिदर मार्गे जायचं आहे, ज्यांना इकडे सोलापूर हैदराबाद जायचं आहे, त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं रेल्वे जंक्शन आहे आणि या रेल्वे जंक्शनचं खूप मोठं असं काम सुरू आहे. या ठिकाणी या प्रवाशांच्या सुविधेसाठी या ठिकाणी एक्सलेटर असतील, लिफ्ट असेल, ते बसवण्याचं काम सुरू आहे आणि या रेल्वे स्टेशनचा विकासही मोठ्या प्रमाणात होत आहे. हे रेल्वे स्टेशन पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी पूर्ण इलेक्ट्रिक इंजिनवर धावणाऱ्याच गाड्या धावत आहेत. त्यामुळे रेल्वेचा पैसाही वाचत आहे आणि रेल्वेची गती वाढलेली आहे. त्यामुळे आता हे सेक्शन पूर्ण इलेक्ट्रिक रेल्वेच्या ह्याच्यामध्ये निर्माण झालेलं आहे. आपण आता लातूरच्या दिशेने निघत आहोत. आपण हा भाग आता इथेच थांबवून कुर्डुवाडी ते धाराशिवपर्यंतचा पुढील भाग आपण पुढच्या भागामध्ये घेऊयात. हा व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे आपण पंढरपूर ते कुर्डुवाडी एवढंच यामध्ये घेतलेलं आहे आणि पुढील राहिलेला उर्वरित भाग आपण पार्ट क्रमांक 2मध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट करून कळवा. पंढरपूरची वारी, कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनचा परिसर आणि रिडेव्हलपमेंटचं काम आपणास कसं वाटलं जरूर कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.